प्रतिनिधी अनिवार्य असेल. सामना जर बरोबरीत सुटला गेला तर मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल. तो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला 2 पॅकर अलाव केले जातील ऑल इंडिया अकाउंट म्हणून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. ही या स्पर्धेची नियमावली राहिली गेली. विनंती असेल दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधीला की आमच्या समवेत आमच्या कॉम्बॉक्स वरती जॉईन व्हायचं आहे. इथून नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय कल्पेश पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती. आपण इथून जर पाहिलं तर मैहुल तुंबडा पाहायला मिळतो. मॅच ऑन गेम ऑन. इथून गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती पॉवरलीचा पहिला षटक घेऊन सज्ज झाला. इथून गोलंदाज सचिन गोलंदाज ट्रॅक वरती पहिलाच बॉल. पहिलाच बॉल ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर. पंचाचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील अवंतर धाव मात्र या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. इथून मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी पहिलाच बॉल स्क्वेअर चेंडू हाताळला या ठिकाणी ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर. पंचाचा इशारा आला. व्हाईट बॉल जरूर आहे. पहिल्याच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील हे धावा मात्र ऍड झाले धावफलकावरती. एक्स्ट्रा स्वरूपाने स्कोर कार्डला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचला गेला 1 या अंकावरती. सचिन गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. ऑन स्ट्राईक वरती कल्पेशा. यावेळेस चांगला चेंडू राहिला जातो. त्या ठिकाणी पाहिला गेला तर सबमरीन स्वरूपातील हा चेंडू पडल्यानंतर चेंडूला काहीच उचलले नव्हती. सरळ जमिनीलगत चेंडू जाऊन विसावला. त्या ठिकाणी यष्टी रक्षकाने चुकी जरूर केली. 22च्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. 1च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. जाऊन उचलत जात आहे. 2 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात जरूर. पहिलाच बॉल जरी वाईट आला असेल एक्स्ट्रा स्वरूपातील खर्च केला असेल तर नंतर गोलंदाज पलटवार करतो. त्या ठिकाणी चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातो. तून अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. त्या अनुषंगाने आपण बघतो एक मोठा फॉर्मॅट आहे. 5 षटकांचा सामना असेल. जिथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी हाताळणं अनिवार्य आहे. कारण इथून जर या सामन्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. त्याच्या अनुषंगाने सुरुवात चांगली झाली आहे. इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमचे जय श्रीराम एन्जॉय संघाचे तुम्ही आहे वेळेस स्प्लिट मॅच डॉट बॉल आला. मैहुल तुंबडा जरूर ऑन स्ट्राईक वरती होते. उडवायचं होतं चेंडूला पॉईंटच्या वरून परंतु तसं काही घडलं नाही. स्प्लिट मॅच डॉट बॉल आला. पूर्ण चांगली गोलंदाजी झाली. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक असेल बंधनातला षटक. 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. तिथून मात्र नियंत्रित गोलंदाजी. हे वेळेस चांगला प्रहार जरूर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. तो मिस फील्ड झाले त्या ठिकाणी आणि इथून मात्र एका धावेला दुसऱ्या धाव्यात कन्वर्ट केलं जातं. एक धाव खूप महत्वाची असेल. कारण इथून त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं धावफलक या 2च्या मदतीने पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोचलं गेला त्यामध्ये 4 धावा धावफलकावरती. थोडी आहे वेळेस वापर करायचा प्रयत्न या ठिकाणी उलटच्या माध्यमातून राहिला जातोय परंतु त्याला मात्र यश येत नाही. सातत्यानं शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश आला. सचिन हा गोलंदाज आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी साकारतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धावफलकावरती. 5वा बॉल या वेळेस परंतु पंचाचा इशारा आला. पंचाच्या खूपच बाहेर एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचाने दर्शवला. तो एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी धावफलक या अभ्यंतर धावाने जाऊन पोचलं जाता. 5 धावा धावफलकावरती. एक तेरी तो एक पेरी मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा मात्र खर्च केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातो. धावफलकाला पूर्णपणे अंकुश लावला जातो. धावफलक आतापर्यंत स्थिर आहे. 5 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल रिमेनिंग शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी पुन्हा एकदा मैहुल तुंबडा ऑन स्ट्राईक वरती.
याही वेळेस निर्धाव चेंडूची संख्या झाली. एक यशस्वी षटक, सक्सेसफुल षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी मात्र नियंत्रित गोलंदाजी राहिली गेली पूर्णपणे सचिनच्या नावावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस ऑफ विकेट, 5 रन दी स्कोर कार्ड. पृथ्वी 11 सरावली संघाची धावसंख्या आपण बघतो त्या ठिकाणी 5 धावांवरती, 5 धावा धावफलकावरती. इथून चला लगेच दुसरा गोलंदाज आपण रेडी ठेवायचा, याची नोंद घ्या. त्या ठिकाणी पहिलं षटक पॉवर प्लेचा समाप्त झाला. त्या ठिकाणी आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय 5 धावा धावफलकावरती. इथून अजूनही दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. सूर्यकांत गोलंदाज दाखल झाला. स्वतः कर्णधार आपण पाहतोय. जिम्मेदारीने इथून गोलंदाजी साकारावी लागेल, कारण इथून ना त्या अनुषंगाने मी सातत्याने म्हणत असतो एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी पाया भरणे खूप महत्वाची असते. त्याच अनुषंगाने पहिलं षटक मात्र अप्रतिम अफलातून राहिलं गेलं सचिनच्या नावावरती पूर्णपणे. इथून सूर्यकांत दाखल झाला. पहिलाच बॉल लॉफ्ट जरूर केलाय. सरळ बॅटचा वापर आणि ताकदीचा वापर. चेंडू सरळ सीमारेखा पार आलाय. षटकार 6. दोन आक्रमण पाहणार आहोत, कारण पॉवर प्लेला पॉवरफुल बनवावा लागणार आहे. त्या ठिकाणी मात्र चेंडूला सरळ लॉफ्ट केला. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी तो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार आलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार आणि षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज सूर्यकांत या गोलंदाजाचं. तिथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये बदलातला षटक असेल. त्या ठिकाणी 3च खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतो. तिथून मात्र 11 बॉल झाला. याही वेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद कल्पेश पाटील बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाने पलटवार केला. त्या ठिकाणी पहिलाच बॉल वरती षटकार आला होता आणि तिथून मात्र गोलंदाज पलटवार करतो. सूर्यकांत पुन्हा शैत्य गोलंदाज ट्रॅक वरती. लोअर फुलटा चेंडू याही वेळेस होता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. तिथून मात्र थोडस बंबल जरूर झालं. स्पीड जरूर पाहायला मिळतं, परंतु एकच धाव्यावरती समाधान 75 व्हावा लागणार. त्या ठिकाणी मात्र एक धाब्याने धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोचलं जातं. ते म्हणजे 12 धावा धावफलकावरती. फिल्डर मध्ये स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत ऋत्वे 11 सरावलई हा संघ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर पुनरागमन कसं करावं हे मात्र दर्शन दिलं गेलं. कन्सिस्टन्सी सातत्य राखलं गेलं. तुम्ही आहे वेळेस स्प्लिट अँड बेस डॉट बॉल तो मात्र फलंदाज नाराज करतोय, कारण सचिनने सुद्धा याच गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगले निर्धाव चेंडू हाताळले होते. तो मेहुल तुंबडा पूर्णपणे बॅकफुट वरती त्याला मात्र इथून कारण हार म्हणून कार्य करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून पावलांचा वापर जरूर त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. इथून सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. इथून वाईटचा इशारा जरूर आला. तो धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. मेहुल तुंबडा बॅक टू द डगआउट. इथून जे संघ विजयी झाल्यात त्यांना विनंती असेल की आपला एक प्रतिनिधी
अन्यथा कर्णधार आपण आमच्या मुख्य डॅशकडे यायचं. आपण लॉट्स टाकणार आहोत दुसऱ्या फेरीसाठी, याची नोंद घ्या. अन्यथा जर तुम्ही इथे उपस्थित झाला नाहीत तर तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाही, याची नोंद घ्या. दुसऱ्या फेरीसाठी आपण या ठिकाणी लॉट्स टाकणार आहोत. त्यासाठी विनंती असेल विजयी संघाच्या कर्णधाराला जो सामना सुरू आहे त्यासाठी मात्र विजयी संघाची चिठ्ठी टाकली जाईल, याची नोंद घ्या. पूर्ण वाईट शेडो जरूर आला होता, परंतु त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केला आणि मात्र स्ट्राईक वरती आला. तुमच्याच अजय उडवलंय जरूर बेशास्ट्रॉक कॉन्टॅक्ट बॉलची संधी आणि ही संधी मात्र गमावणार नाही. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू खाली आले होते, कोणती चुकी करणार नाही. सोपा जाईल फलंदाज अजय ठरला फेल बॅक टू दी पवेलियन. इथून अमोल दाखल झाला, काय अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले. षटकारा खेचल्यानंतर त्या फलंदाजाला बाद केला गेला, तंबूच्या आसराला पाठवलाय. त्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवलं, ही बाब खूप महत्वाची आहे. कारण कन्सिस्टन्सी सातत्य राखणं खूप महत्वाची गोष्ट असते, ही मात्र इथून राखली गेली आणि तिथून मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. या वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आले होते, परंतु एक सोपा झेल मात्र धरतीला दान केला जातो. आयुष्यमान भभोचा आशीर्वाद या ठिकाणी फलंदाजासाठी क्षेत्ररक्षकाला दिला. इथून मात्र षटकाची समाप्ती झाली, त्या ठिकाणी 2 षटक समाप्त झालं. एंड ऑफ द 2 ओव्हर्स आतापर्यंत धावफलक जाऊन पोचलं जातं, ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोचल्या जाता, ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. 7.50 ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली ऋत्वी 11 सरावले संघाच्या माध्यमातून. चला प्लीज लगेच गोलंदाज आपण प्रमोट करायचा आहे, जास्त टीम मीटिंग करायची नाही, विनंती असेल. यावेळेस सर्वर चांगला फटका इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु रोखू शकणार नाही. चान्स फॉर द फिल्डर, चेंडू सरळ आला सी बारे का पार कार. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आले होते, याही वेळेस सोडवलंय जरूर. लॉंगअपला क्षेत्ररक्षक चेंडूला फिल्ड करेल, त्याचबरोबर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला, परंतु इथून मूलच्या माध्यमातून चांगली कॉलिंग राहिली गेली आणि तिथून मात्र एकच धाव्यावरती सॅटिस्फाय. 1च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचला जाता, ते म्हणजे 20 धावा धावफलकावरती. 20 रन ऑन द स्कोर कार्ड. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. तोंड एका धाव्याला त्या अनुषंगाने दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केला. एक धाव खूप महत्वाची असेल, त्या ठिकाणी अमोलला चांगली खेळी साकारतोय. तोंड एकेरी दुहेरीला प्राधान्य दिले जातं, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय, त्या अनुषंगाने मात्र मोठे फरके मारण्याचा प्रयत्न नाही आहे. त्यावेळेस खराब चेंडू हाताळेल निश्चित स्वरूपामध्ये त्यावरती आक्रमण होणारा. यावेळेस उडवलंय जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही, सॉफ्ट डिसमिसर राहिलं गेलं, फलंदाज बाद होणारा. इथून फलंदाज बाद होतो, इथून जर पाहिलं गेला तर अमोलच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम.
त्यातून ऋतिक दाखल झाला, त्याच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी. म्हणून जर पाहिलं गेला तर स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. त्यातून पूर्णपणे बॅकफूट वरती आतापर्यंत पाहिला गेला तर ऋत्वी 11 सरावली संघ पाहायला मिळाला. याही वेळेस अप्रतिम चेंडू हाताळला, जर मुंडा चित करणारा हा चेंडू राहिला गेला त्या ठिकाणी डॉट बॉल आला. नंतर मात्र षटकाची समाप्ती झाली गेली. त्या ठिकाणी धाफलक जर आपण पाहिला गेला या 3 षटकाच्या समाप्तीकडे जाऊन पोहोचला गेला तर म्हणजे 22 धावा धाफलकावरती, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाफलकावरती. पूर्ण चांगली गोलंदाजी जरूर राहिले गेले, कारण 7.33 ची सरासरी गाठत आतापर्यंत पाहिलं गेलं. ऋत्वी 11 सरावली हा संघ जाऊन पोहोचला जातो म्हणजे 22 धावा धाफलकावरती. आता 12 चेंडूंचा खेळ शेष असेल, या उर्वरित 12 चेंडूंवरती किती धावा जमवल ऋत्वी 11 सरावली हा संघ. दोन संघर्ष करावा लागणारा, संघर्ष विना काहीच नाही या जीवनामध्ये. तोच संघर्षाला सुरुवात झाली ज्या ठिकाणी मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती संघ ऋत्वी 11 सरावली. त्याच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली, ते म्हणजे जय श्रीराम एन्जॉय या संघानं अफलातून गोलंदाजी ज्या ठिकाणी 2 षटका अप्रतिम त्यांच्या नावावरती राहिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सूर्यकांत दाखल झाला. वैयक्तिक दुसरं असेल संघासाठी 4थं षटक. प्रगती पथावरती गोलंदाजी षटकार जरूर त्याच्या विपक्षामध्ये खेचला होता फलंदाजानं, परंतु तिथं पलटवार त्याने केला तो इथून मात्र अप्रतिम राहिला जातो. तोंडा याही वेळेस षटक हाताळण्यासाठी दाखल झाला. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती सूर्यकांत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पूर्ण आपल्या बॉलर मध्ये चांगला क्षेत्ररक्षण होती, चुकी करणार नाही. तू जर पाहिलं गेलं तर मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. ऑन स्ट्राईक वरती गौरबा बॅट मधून सर्व धावा येतात, मला चांगला खेळ करावा लागणार आहे. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू आला, डॉट बॉलची सांगता झाली गेले. पहिले 2 बॉल अप्रतिम राहिले गेले, अनुषंगाने पूर्णपणे वर्चस्व तोंड मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला. त्याच अनुषंगाने धाफलकावरती आपण पाहिला तर धावांचा दुष्काळ पाहतो. तुम्ही यावेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले होते जरूर त्या ठिकाणी, परंतु झेल परिपूर्ण होऊ शकलं नाहीये, झेल कॅरी होऊ शकलं नाहीये. इथून एकच धाव परिपूर्ण होईल. स्ट्राईक मात्र रोटेट झाली एका धाव्यानं. त्या ठिकाणी धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोचले गेले, ते म्हणजे 23 धावा धावफलक करते. 23 रन ऑन दिस गोरगाट. अजून 3 चेंडू शिल्लक असेल. सूर्यकांत या गोलंदाजाच आहे, काय गोलंदाजी साकारतो ऋतिकला. ऋतिक सुद्धा मोठ्या फटक्याच्या जरूर शोधामध्ये, तू जी लेतन लाईनला मेंटेन केला ती अप्रतिम. पुन्हा चेंज ऑफ द पेस जरूर हाताळला गेला, गतीमध्ये परिवर्तन केला, तिथून मात्र डॉट बॉल येईल. काय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं गेला. ते या षटकामध्ये 3 चेंडूंचे 4 चेंडू हाताळले गेलात, त्यामध्ये 3 चेंडू दरदाव हाताळले गेलात. एकच जाव मात्र आली, तिसरा मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी गौरवच्या बॅट मधून पूर्णपणे बांधून ठेवलाय, जखडून ठेवला, कुठला चान्स दिला जात नाही या ठिकाणी. आणि तो जर पाहिलं गेला तर सूर्यकांत पुन्हा एकदा सज्ज होणार ट्रॅक वरती. त्यामुळे चांगला फटका जरूर, तितकाच चांगला क्षेत्ररक्षण झाला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण होते, प्रोटेक्शन होतं तटियाड सर्कलला. तिथून मात्र कोणती चुकी झाली नाही. एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय. एका धाव्याने धावफलककडे सरसावेल जाऊन पोहोचलं जातं, म्हणजे 24 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा रन 3 बॉल आपण पाहणार आहोत या षटकामधील. 5 चेंडूंच्या हाताळणी झाले, अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या महत्वाच्या षटकामध्ये. 2 बॅटच्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे गली रिझर्व मध्ये पॅकेट एरियाला. तिथून मात्र क्षेत्ररक्षण झाला, एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. आणि इथून षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी 4 षटका संपुष्टात आल्यात आणि धावफलकाचा विचार जर केला तर जाऊन पोचल्या जात्या 25 धावा धावफलकावर. इथून सर्व विजयी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आपण आमच्या मुख्य डायसकडे येऊन उपस्थित राहायचं आहे, कारण आपण दुसऱ्या फेरीसाठी सेकंड राऊंड साठी लॉट्स टाकतोय. अन्यथा कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाही. पूर्ण शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरती 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षलला आपण पाहतो. ऑन स्ट्राईक वरती गौरवा, नॉन स्ट्राईक एंड वरती ऋतिका. संघर्षाची पराकाष्ठा मात्र झाली या, कारण बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही या. मोठ्या प्रमाणामध्ये निर्धाव चेंडूंचे
संगता झाली आहे मात्र यावेळेस. ऋतिक सुद्धा आलाय. पहिलाच बॉल जरूर शरीरयष्टीचा वेध त्या ठिकाणी पंचांकडे आऊट अपील सुद्धा राहिली होती. पंचांनी दर्शवलं गेलं लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड होईल त्या ठिकाणी. मात्र जरूर निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळालं होते. शरीरयष्टीचा वेध घेतला त्या ठिकाणी. चेंडू मात्र गली रिजनला फील्ड मात्र होईल तद्वार एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली. दोन चांगली गोलंदाजी केली आहे. कारण मी आधी म्हटलं होतं यावेळेस आखून टप्प्याची लाई जरूर परंतु फायदा उठवू शकले नाही. बोनस स्वरूपातील हा चेंडू जरूर हाताळला होता त्या ठिकाणी गोलंदाज हर्षलनं परंतु त्याचा फायदा उठवू शकला नाही. फलंदाज ऋतिक पुन्हा वाईट साठी रिव्ह्यू घेतला. पूर्ण स्टंप पुरून गेला. प्लेअर डिलिव्हरी असेल. पुन्हा डॉट बॉल आला. यावेळेस आखून टप्प्याची लेदर लाईन त्यावरती मात्र हा चेंडूला थारा नाही. चेंडू बॅकएंड एरियाला क्लिअर करेल. सी मार्का पार आलाय. चौकार 4. दोन शॉर्ट चेंडू आखून टप्प्याची लाईनला आजमावलं गेलं त्या ठिकाणी आणि तिथून मात्र त्यावरती प्रहार केला. चेंडूला सरळ सी मार्का पार पाठवला. कारण या चेंडूला थारा नसेल. ऋतिकने या आधीच्या चेंडूला अशाच प्रकारे सोडलं गेलं होतं परंतु तिथून प्रहार केला. यावेळेस चेंडूला पाठवला गेला सी मार्का पार. पुन्हा एकदा हर्षल दाखल झाला. यावेळेस उडवलाय पंचा भरून डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोचे तद्वार चेंडू निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पार आलाय. चौकार. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक केला. पुनरागमन केला त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची संकट झाली. शेवटचा अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. शेवटचा अंतिम पुकार विजयी संघाना. याही वेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. पूर्णपणे फ्रंट फूट वरती आले होते. तिथून मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी आणि मात्र इथून निर्धाव चेंडूला पुन्हा पहिले इनिंगचा खेळ संपला जातो. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहिले गेला. चौथ पोहोचला त्या 34 आकड्यावरती आणि 5 षटकांच्या आधारे 35 धावांचा टार्गेट सेट केला. त्या ठिकाणी 30 चेंडू असतील. 30 चेंडू मध्ये 35 धावा जमवायच्या विजयासाठी. म्हणजे याचा जय श्रीराम एन्जॉय संघाला. चला इथून आपण लॉट्स टाकतोय. विनंती असेल सर्व विजयी संघाच्या कर्णधाराला जर तुम्ही उपस्थित नसाल तर तदनंतर मात्र तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाही याची नोंद घ्या. हॅलो आपण लॉट्स टाकतोय. पाच संघामध्ये आपण लॉट्स टाकतोय या ठिकाणी. प्रथम 2 उचलल्या जातील. तो पहिला सामना रंगेत दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल.
रॉकी ग्रुप ब विपक्षामध्ये विजयी संघ. हा सामना दुसरा खेळवला जाईल याची नोंद असू द्या. आई जीवदानी खोडावे संघ आणि जय हनुमान हा सामना पहिला असेल. सामना 4 षटकाचा असेल याची नोंद असू द्या. आणि बाय संघ आपण पाहिला तर एकता ग्रुप संघाला बाय भेटले. इथून पहिला सामना असेल. दोन्ही कर्णधार या लगेच आई जीवदानी खोडावे आणि जय हनुमान दोन्ही संघाचे कर्णधार. चला इथून विनंती असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल आई जीवदानी खोडावय विपक्षामध्ये जय हनुमान. या लगेच दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करणार आहोत याची नोंद घ्या. इथून चालू सामना आपण बघतोय ज्या ठिकाणी पृथ्वी 11 सरवली संघानं 5 षटकांच्या समाप्त अखेरीस 34 धावा जमवल्या गेल्या. 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला 2 बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पूर्ण ज्या 35 धावांचं टार्गेट सेट केलं 30 बॉल आणि 35 ची गरज असेल त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. देवेंद्र आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर आपण पाहतो. त्या ठिकाणी अशा प्रकारे केला जाईल. या अनुषंगाने आपण पाहिलं असेल यादीचा सामना आपण त्या ठिकाणी मात्र लवकर फिनिश केलं होतं. या ठिकाणी 47 धावांचं टार्गेट दिलं गेलं असताना चांगला खेळ मात्र राहिला होता जीवदानी खोडावे संघाच्या माध्यमातून. त्याच अनुषंगानं मात्र इथून काही तसं घडलं जाईल इथून मात्र शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत ही लढत जाणारा. गोलंदाज ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष पाटील दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती हर्षला आणि देवेंद्र नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल चांगला राहिला गेला. सरळ बॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी बाटा बांधणे हलक्याशा हाताने मात्र चेंडूला दिशा दिली गेली होती. त्यातून मात्र एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली. पूर्ण श्री गणेशला मात्र झाला सामन्याला. या ठिकाणी एंडिंगला आपण सुरुवात झाली. पहिल्याच बॉल वरती एक धाव आली. चांगली गोलंदाजी केली. इथून व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारावी लागेल कारण पॉवर प्लेचा हे षटक आहे. यावेळेस मिश्रा स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये. इथून कोणती चुकी करणार नाही. ऑफ डिसमिसल फलंदाज बाद देवेंद्र येतोय बॅक टू दी पवेलियन. इथून एक मोठा झटका लागला गेला. त्या ठिकाणी एक मोठा गडी गारद केला. बॉल दुसरा बॉल वरती पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा प्रहार करायचा होता त्या ठिकाणी परंतु ते साध्य झाला नाही. आणि इथून मात्र सॉफ्ट डिसमिसल राहिला गेला. तर गोलंदाजाने कोणतीच चुकी केली नाही. कॉटन बोल्ड झाला त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला खर्च करावे लागतील आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी मनीष पाटील दाखल झाला फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तिथून मात्र फलंदाजाला कोणता चान्स दिला जात नाही. तो चांगली गोलंदाजी ज्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती एक धाव आल्यानंतर देवेंद्र सारख्या एक मोठ्या बॅटरला तंबूचा मात्र रस्ता दाखवला गेला. तंबूच्या मार्गाला पाठवलं जातं. इथून अशीच गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने मनीष पाटील दाखल झाला. पहिलाच बॉल जरूर एक धाव नंतरची ती विकेट मात्र इथून टर्निंग पॉइंट ठरली जाणार. तनिष दाखल झाला. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. वेस्टफील्ड जरूर त्या ठिकाणी परंतु इथून मात्र एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. तोडणं चांगली गोलंदाजी जरूर तोडणं चांगल्या चेंडूंची हाताळणी पहिले गेले. या 3 चेंडूवरती वर्चस्व आहे गोलंदाजाचं.
तर यावेळेस साकून टप्प्याची लेन लाईन आपला क्षेत्ररक्षक जरूर फटका चांगला होता त्या ठिकाणी मारायचं कुठे होतं आणि चेंडू केलाय कुठे काही पे नजर काही पे निशाणा अशा प्रकारचा फटका होता यावेळेस तोंड एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावा लागणारा कारण फलक या एकेरी दुहेरीला प्राधान्य द्यावा लागणारा संख्येचा रोख आपण पहिला तर कमी यावेळेस उडवलाय जरूर सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठे चुकी करणार नाही तोंड मात्र एक अप्रतिम झेल घेतलाय त्या ठिकाणी कुठे चुकी झाली नाही फलंदाज बाद होईल आणि इथून मात्र पहिले गेलं तर हर्षलच्या खेळीला वर्तनीच्या खेळीला पूर्ण विराम लागेल कारण त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केलाय आपला तो इथून जरा हा चेंडूची स्वरूपामध्ये सुटला असतं तर 6 धावामध्ये कन्वर्ट झाला असतं परंतु तसं काही घडलं नाही कारण हे क्रिकेटचं मैदान आहे इथून जर तरला तारा नाही मैदानामध्ये इथून चांगला झेल फलंदाज ठरलाय फेल तो तनिष येतोय बॅक टू दी डगआउट तर या कर्णधार लगेच आपल्या मुख्य डॅन्सकडे इथून नाणेफेकी करतील मुख्य जिगराणे सर शुभ समुद्र नाणेफेकी केली जाईल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल पुन्हा जरा चांगला चेंडू राहिला काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी कौतुक करावं लागेल एक बाईक स्वरूपात पंचाने दर्शवलं गेला या ठिकाणी एक धाव ऍड होईल जरूर पूर्ण पहिला षटक संपुष्टात त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेत तर मात्र संघर्ष करावा लागणार कारण 35 धावा जरी असल्या तरी कमी नाही याच मैदानामध्ये आपण पाहिलं असेल 24 बॉल 23 ची गरज त्यावेळेस 6 बॉल 5 असताना मात्र संघ विजयी झाला होता त्याच अनुषंगाने आजच्या दिवसात असं काही घडलं जाईल का हे सुद्धा प्रश्न चिन्ह आहे मात्र आज कारण क्वेश्चन मार्क पूर्ण येणारे चेंडू असेल ते म्हणजे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी जी गरज आहे ती 31 धावांची आहे चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल लगेच गोलंदाज सज्ज राहायचा जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये तृतून जय हनुमान संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजी करायची आहे आई जीवदानी खोडाबाई संघाला तृतून सामन्यामध्ये रंगात च्या ठिकाणी निर्माण झाले कारण पहिल्या षटक मनीष पाटीलच्या नावावरती 4 धावा खर्च करत जाण्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवले गेले तून आखून टप्प्याची लाईन त्यावरती आक्रमण परंतु क्षेत्ररक्षक गौरव त्या ठिकाणी मात्र एक धाव परिपूर्ण झाली तितकं चांगला बॅकअप आणि इथून मात्र एकच जाव्यावरती समाधान चांगली गोलंदाजी तितकं चांगला क्षेत्ररक्षण पूर्ण हा सामना किती महत्वाचा आहे मात्र दर्शवून दिला जाता कारण पॉवर प्लेचा षटक त्या ठिकाणी गोलंदाज प्रभाकर आला गोलंदाजीसाठी तिथून मात्र चांगली गोलंदाजी पहिला चेंडू चांगला हाताळलाय त्यांना तो याही वेळेस स्लोअर फुटतो जरूर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल त्याचबरोबर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होईल चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिले गेले खरा फेके आणि त्याच अनुषंगाने पाहिले गेलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य द्यावं लागेल इथून जर एखादा विकेट आला तर निश्चित स्वरूपामध्ये 11 सरावली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार इथून जर अशाच प्रकारची धावा येत राहिल्या निश्चित स्वरूपामध्ये बॅकफुट वरती जाईल कारण प्रेशर वाढलं जाणारा येणाऱ्या षटकांमध्ये या वेळेला चेंडू बराच काळामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु इथून तोही गमावला जातो इथून मात्र एक धाव ऍड होईल या 1च्या मदतीनं धाव फलक जर आपण पाहिलं गेलं जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 8 धावा धाव फलकावरती 8 रन ऑन दी स्कोर कार्ड
बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑन स्ट्राईक वरती अंकेश आपल्याला पाहायला यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली त्या ठिकाणी डॉट बॉल आला इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली कारण इथून ना चांगली गोलंदाजी हाताळता अट्रॅक्टिव्ह लेंथ आणि लाईनला मेंटेन केला जाता आणि तिथून मात्र डॉट बॉल आला प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती घेऊन जाईल फुल टच बॉल परंतु फुल टोल वसूल करू शकत नाही या फलंदाज कारण कुठेतरी ह्या सामन्याचं प्रेशर हे मात्र दर्शवून दिलं जातं या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत बँक बॅलन्स कमी आणि त्यात अनुषंगानं खर्च सुद्धा कमी केला जातो धावसंख्येच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर धावफलक मंद पावलांनी पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला 9 धावा धावफलकावरती अजूनही 26 ची गरज असेल विजयासाठी तर मात्र त्याहूनही चांगला बॉल आला त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू येईल इथून मात्र यही षटक खूप निर्णायक राहिलं गेलं यशस्वी राहिलं गेलं त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचला गेला 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती अजूनही येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 26 ची गरज तुम गोलंदाज अजय आला हे षटक कुठेतरी निर्णायक असेल त्या ठिकाणी मात्र हे षटक खूप महत्वाचं असेल पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल आणि 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार त्या ठिकाणी येणारे बॉल असतील 18 आणि 18 मध्ये 26 ची गरज 5 रंगतदार स्थितीमध्ये या तर कोण जिंकेल कोण हरेल जो संघ मात्र जिंकेल रोकी ग्रुप ब संघा समवेत खेळताना पाहायला मिळाल तर पहिलाच बॉल पूर्णपणे बीट जरूर केला लाऊड अपील सुद्धा राहिली होती या ठिकाणी परंतु पंचाने दर्शवून गेला एक बाई स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती तोडणं चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने साकारण्याचा मान मात्र घेतला त्याच अनुषंगानं गोलंदाजीसाठी दाखल आणि अजयने मात्र पहिलाच बॉल जरूर चांगला हाताळला यावेळेस सोडवलंय जरूर लॉफ्ट केलंय चेंडूला क्षेत्ररक्षक गौरव त्या ठिकाणी त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार षटकार तोडणं मात्र स्लॉट मधला चेंडू होता त्याला मात्र पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला तोड मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळून चढणार नाही या हे षटक निर्णायक होतं इथून मी आधीच म्हटलं होतं गतीमध्ये परिवर्तन केलं चेंडूला जरूर वळवला गेला पण बॅटाने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही डॉट बॉल आला निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतो षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू एक तेरी तो एक पेरी मैदानाच्या आतमध्ये बॉल पुन्हा एकदा यामुळे स्विच हिटचा अटेम्प्ट पत्ताने दर्शवला या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा स्वरूपातील आव्हान तर ही एक धाव असेल त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होईल या एकच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला जाणार ते म्हणजे 17 धावा धावफलकावरती त्यातून अर्धा पल्ला पार झाला अर्धा पल्ला अजूनही पार करायचा यावेळेस फुलटच बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल वन बाउन्सर सीमा रेखा पार आलाय चौकार 4
इथून याही वेळेस लाऊड पेल सर्व त्या ठिकाणी परंतु इथून मात्र फलंदाज बाद होईल. बॅट कट आणि LBW साठी रिव्ह्यू नाही याची नोंद घ्या. याआधीच या स्पर्धेची नियमावली आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली होती. लाऊड पेल जरूर त्या ठिकाणी आणि बॉलची कनेक्टिव्हिटी जरूर पंचांनी थोडस वेळ घेतला आणि तिथून मात्र अचूकरित्या निर्णय घेतला गेला. इथून फलंदाज बाद होईल. इथून मात्र एक अप्रतिम भूमिका बजावत असताना पंचांनी मात्र अचूकरित्या हा निर्णय दिला गेला. ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. अचूकरित्या क्षणचित्र सुद्धा कैद केले जातात आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र आज असलेला चंद्र दर्शवला जाता ऑन स्क्रीन वरती. तो जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला. पूर्ण शेखदारच्या लास्ट बॉल शेवटचा ती बॉल घेऊन तर या वेळेस सूर्यकांत जरूर ऑन स्ट्राईक वरती. पहिला धाव मात्र बरदाबीकडे घेतली. त्या ठिकाणी बॅकअप चांगलं होतं. खराब क्षेत्ररक्षण मात्र राहिले गेलं. मात्र गौरवच्या माध्यमातून इथून चुकी झाली. इथून त्या चुकीला माफी नसेल. त्या ठिकाणी एक धाव होती त्याला मात्र कन्वर्ट केला तिसऱ्या धाव्यामध्ये. तो 3 धावा सहज रीतीने पूर्ण झाला. या 3च्या मदतीनं फलकपणे सरसावताना जाऊन पोचले जातात. म्हणजे 24 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 8च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती. इथून येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 11ची गरज. चला स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल ऋत्वी 11 सरावली संघाला. कारण इथून घेणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज विजयासाठी. मॅच रंगतदार स्थितीमध्ये विकेट्स जर इथून एखादा घेतला गेला तर निश्चित स्वरूपात मॅच ऑन राहील ऋत्वी 11 सरावली संघासाठी. अन्यथा मात्र पराभवाच्या मार्गावरती जावं लागणार. गोलंदाज चौथा षटक पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती मनीष पाटील आला. वैयक्तिक दुसरं षटक त्याचं असेल. निर्णायक षटक असेल. कारण इथून जर एखादी विकेट घेतली चांगली गोलंदाजी साकारली तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येणारा. आणि त्याला मात्र सुरुवात झाली. त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल आला. इथून समीकरणामध्ये बदल. येणारे 11 बॉल असतील. इक्वेशन मात्र आपण पाहतोय या सामन्याचा. त्या ठिकाणी 11 बॉल आणि 11ची गरज. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर. चेंडूला फील्ड मात्र करेल तद्वारा थोडसा बंबल. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. चेंडू मात्र जाईल तद्वार 3 धावा सहज रीतीने पूर्ण. 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता. 27 धावा धावफलकावरती. 27 रन ऑन दिस स्कोरकार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. तुम्ही यावेळेस पिकअप शॉट जरूर. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू सरळ क्लिअर करेल. सीएमआर का पार आलाय. षटकार 6. तिथून मात्र या 6च्या मदतीनं मॅच आपल्याकडे वळवली जाते. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावरती. दोन फक्त विजयापासून 2 पावलं दूर आपण पाहतोय. त्या ठिकाणी जय श्रीराम एन्जॉय हा संघ पाहायला मिळतोय. बघा 2 धावाची गरज असेल विजयासाठी. येणारे बॉल आपण पाहतोय असेल 8 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. आपण मात्र स्टायलिश फिनिश जाईल का अंकेश. यावेळेस उडवलाय सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो रोखू शकणार नाही. नो चान्स फॉर द फिल्डर. आणि इथून मात्र विजयाचा शंखनाद करणारा हा लाई चौकार 4 आणि विजयी झाला. म्हणजे जय श्रीराम एन्जॉय संघा कॉंग्रॅच्युलेशन्स. तिथून हार्ड लक टीम ऋत्वी 11 सरावली. तिथून आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. आई जीवदानी खोडावे विपक्षामध्ये जय हनुमान. मायक्रोफोन वरती हलकासा बदल होईल. आमच्या साथी समालोचक या ठिकाणी जॉईन होतील. कल्पेश गोरे सर व्हॉइस ऑफ दगड धोड. थँक्यू.